प्रश्न प्रवीण दटके. अध्यक्ष महोदय, एक अर्ध्या मिनिटात प्रश्न विचारतो की 5 हॉस्पिटल, 9,000 केसेस, एक सिंगल मोबाईल नंबर ज्याच्यावर या सगळ्या केसेस झाल्या आणि जो तो डाटा गायब आणि अशा केस याच्या आधी पण अशा केसेस झाल्या होत्या. माननीय मंत्री महोदय फार संवेदनशील आहे. नागपुरात पण अनेक गाडी त्यांनी टाकल्या. पण हा पैसा सरकारचा, इन्शुरन्स कंपनीचा नाही आणि सरकारच्या म्हणजे गोरगरिबांच्या कराच्या पैशाचा हा अपहार आहे. माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे की आपण SIT स्थापून हे प्रकरण EOW कडे देणार आहोत का? कारण याच्या आधी अनेक प्रकरणं EOW कडे गेले आहेत आणि महात्मा फुले जनसुरक्षा ही फार महत्त्वाची योजना आहे. ही बदनाम करण्याचं काम होत आहे. त्यामुळे माननीय मंत्री महोदयांना माझी विनंती आहे की त्यांनी आज घोषणा करावी की SIT स्थापन करू आणि आर्थिक गुन्हे शाखेकडे हे प्रकरण देऊ. चला मंत्री महोदय. मान्य मंत्री महोदय. सन्मान्य अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य प्रवीणजी दटके साहेबांनी जो प्रश्न विचारला त्याच्यामध्ये त्या एकूण मगाशी सन्मान्य आमच्या राहुल आहेर साहेबांनी जो प्रश्न विचारला त्याच्याशी संबंधित तो प्रश्न आहे की ज्याच्यामध्ये या सगळ्या घटना ज्या घडलेल्या आहेत त्या सगळ्या विशेषतः पूर्वीच्या काळामध्ये जी योजना जीवनदायी पोर्टल होतं आपल्याकडे त्या काळात ह्या घडलेल्या घटना आहेत. आता आपण TMS 2.0 वरती गेलो आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला संपूर्ण AI बेसवरती आता या सगळ्या गोष्टींचं आपल्याला मूल्यमापन होतं आहे की ज्यामुळं प्रत्येक गोष्टीची चूकसुद्धा लक्षात येते. आता पहिल्या टप्प्यातला विषय असा आहे की FIR दाखल केला आहे. माझी विनंती अशी आहे SITsने अजूनही काय करावं लागेल तर करूया आपण आणि ते करणं गरजेचं आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये या सगळ्याच्या मुळाशी जाऊन सरकारच्या वतीनं जे अशा पद्धतीचे हॉस्पिटल्स त्याला सहकार्य करणारे आमच्या यंत्रणेतले लोक जे कोण असतील त्याच्यावरती जितकी कडक कारवाई करायला पाहिजे ती सरकारची जबाबदारी म्हणून आम्ही करू.